तर उपवासाचे छान रताळ्याचे पापड बनवलेले आहेत। यापूर्वी मी रताळ्याचा चिवडा बनवलेला आहे, ती व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे, तर ती जाऊन चॅनलवर नक्की बघा। तर दुप्पट तिप्पटने फुलणारे हे पापड छान तयार होतात। तर मी ते 2 कप साबुदाणे भाजून घ्यायचे कमी गॅसवर आणि रताळे गाळणीवर ठेवून वाफवून घ्यायचे आहे, पाण्यात न टाकता। तर अशा पद्धतीने साबुदाणे गार झाले की बारीक करून त्यांना गाळून घ्यायचे आहेत। तर मी त्याला एका भांड्यात काढून घेते। तर रताळे इथे साल काढून झाले, त्यांना किसून घ्यायचे, त्यावर जिरं, चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडं साबुदाण्याचं पावडर टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर त्याला स्टीम करून घ्यायचं आहे 5 मिनटं। तर त्यानंतर 5 बटाटे मी इथं किसून घेतलेले आहेत, ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने पीठ तयार होतं। छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पापड प्रेस करून तयार करून घ्यायचे आणि 2 दिवस उन्हामध्ये पापड वाळवून घ्यायचे आहे। तर रताळ्याचे पापडचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।